राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गमध्ये अनेक धबधबे आता प्रवाहित झालेले आहेत। पर्यटकांची सिंधुदुर्गमध्ये गर्दी होणार असल्याची माहिती समोर येते। तळकोकणात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने आंबोली, सावडाव, मांगिली, बाबा हे धबधबे आता मे महिन्यातच प्रवाहित झाले आहेत। सर्वाधिक पाऊस होणाऱ्या आंबोलीतील मुख्य धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असते। हा धबधबा प्रभावित झाला आहे। आंबोली घाटात दाट धुके असून शनिवारी आणि रविवारी या दिवशी कर्नाटक, गोवा तसेच महाराष्ट्रातून वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आंबोली, नागरताज, चौकुळ येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होतील असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे। राज्यभरामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय आणि अशातच आता सर्व धबधबे हे ओसंडून वाहत आहेत। सिंधुदुर्गमध्ये अनेक धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत। सर्वाधिक पाऊस होणाऱ्या आंबोलीतील मुख्य धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असते। हा धबधबा प्रभावित झालेला आहे। आंबोली घाटात दाट धुके असून शनिवारी आणि रविवारी या दिवशी कर्नाटक, गोवा तसेच महाराष्ट्रातून वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आंबोली, नागरतास, चौकुळ येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होतील असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे। वेळेआधीच मान्सून आता दाखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे आता सर्व धबधबे हे आता ओसंडून वाहू लागले आहेत। पर्यटकांची सिंधुदुर्गमध्ये गर्दी होण्याचा अंदाज आता वर्तवला जातोय। आंबोली, नागरता, चौकुळ येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।